लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सगळं सत्य सखीच्या समोर येणार आणि ते सुद्धा चांगल्या मुहूर्तावर, म्हणजेच राघवच्या आता 12व्या पुण्यतिथीच्या निमित्तावर. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सगळं काही बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या आपली आई परत आलेली आहे आणि आता आपल्या आईला आपल्या वडिलांचं पहिल्यांदा श्राद्ध करायला मिळणार आहे आणि ते सुद्धा 12वं श्राद्ध असणार आहे. म्हणून सखी आता म्हणजे नाराज तर असते वडिलांचं श्राद्ध असल्यामुळे, पण आईच्या हातून ते घडणार आहे यामुळे तिला थोडा आनंदही असतो. मग आता आईबरोबर मिळून सखी श्राद्धाची सगळी तयारी करते. श्राद्ध सांगण्यासाठी जे पंडित येणार असतात ते सुद्धा आलेले असतात आणि त्यानंतर आता ते सगळी काही श्राद्धाची पूजा वगैरे करतात आणि मग पिंडदान करण्यासाठी तिकडे कावळा शिवायला अन्न ठेवलं जातं. आता तिकडे ठेवलेल्या अन्नावरती कावळा येण्यासाठी सगळेच जण वाट बघत असतात. काव 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 असं करत असतात, पण कावळा काही येत नसतो. सखी जाते आणि त्या अन्नाजवळ नमस्कार करून म्हणत असते, बाबा मला माहिती आहे की तुम्हाला खूप वाईट वाटलं आहे इतकी वर्ष आई तुमच्यासोबत नसल्याचं, पण बाबा आता बघा आपली आईसुद्धा परत आलेली आहे, त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तुमचं लक्ष आहे आमच्यावर मला माहीत आहे. बाबा या ना मग आणि घ्या ना जेवण. बाबा स्वीकारा अन्न. पण आता राघव काही कावळ्याच्या रूपात येत नसतो असं त्या सगळ्यांना वाटत असतं. मग आता सखी म्हणते, आई तू तरी बघ ना, तू बोलव बाबांना. मग मनस्विनी पुढे येते. मनातल्या मनात मनस्विनी म्हणत असते, ओ गॉड काय मेलोड्रामा आहे हा. आता उगाचच्या उगाच मला अस्व गाळावीच लागणार. जर अस्व गाळली नाही तर ह्या सखीला माझ्यावरती पुन्हा शंका येणार. नाही नको, ते काही मला परवडणार नाही. त्यापेक्षा खोटी का होईना अस्व गाळते. मग आता मनस्विनी इकडे नाटक करू लागते. राघव मला माहिती आहे तुम्हाला माझी आठवण येत होती. मलाही माहिती आहे हो तुमचं माझ्यावर खूप प्रेम होतं. राघव आज पहिल्यांदा मी तुमचं श्राद्ध घालते. तुम्हाला माहिती आहे हे जरी तुमचं 12वं श्राद्ध असलं ना तरी माझ्यासाठी मात्र हे तुमचं पहिलं श्राद्ध आहे. मला खूप दुःख होतं आहे राघव या सर्व गोष्टी करताना. पण आता तुम्ही घाबरू नका आणि काळजी तर मुळात करू नका. आता आली आहे मी इकडे. आता सखीसोबत मी आहे. तुम्ही तिची काळजी करू नका. आता मनस्विनी तिचं काहीही बिघडवू शकणार नाही. मी वाचवेन आपल्या सखीला. पण आता तुम्ही या, कारण जर तुम्ही इथे आला नाहीत ना तर मला खूप बेचैनी होईल. राघव जोवर तुमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही ना तोवर मलासुद्धा बरं वाटणार नाही. आता मी आली आहे ना परत, मग तुमच्या आत्म्याला शांती मिळायलाच हवी. राघव या ना. पण आता तरीही काही कावळा येत नसतो. मनस्विनीसुद्धा थकते. मग आता पुरुषोत्तम काका म्हणतो, वहिनी मी प्रयत्न करू का? मनस्विनी म्हणते, करा भाऊजी. मग आता लगेचच पुरुषोत्तम म्हणतो, दादा मला माहिती आहे एवढी वर्ष वहिनी नव्हती त्यामुळे तू अस्वस्थ असशील, पण आता बघ ना आता वहिनीसुद्धा आली आहे आणि काळजी करू नको. मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. सखीलाही सांभाळेन आणि मी वहिनींकडेही लक्ष ठेवेन. तरीही काही कावळा शिवत नसतो. मग आता मीनाक्षी येते. मीनाक्षी हात जोडते आणि म्हणते, भाऊजी तुम्ही मला बहीण मानायचात ना. माझ्यावरती किती तुमचा जीव होता. मीनाक्षीला हे द्या, मीनाक्षीला ते द्या असं तुम्ही नेहमी म्हणायचात. मग आज तुमची ही बहीण, आज मीनाक्षी तुमच्यासाठी प्रार्थना करते. भाऊजी या ना. पण तरीही काही कावळा शिवत नसतो. मग आता लगेचच त्या ठिकाणी आता गौतमची बायको येते. गौतमची बायकोसुद्धा तिकडे येऊन आता प्रार्थना करू लागते. भाऊजी हे बघा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठे होतात, त्यामुळे मला तुमच्याबद्दल फारशी काही माहिती नाही आहे. पण तरीही भाऊजी या ना. पण तरी काही आता राघवच्या पिंडाला कावळा शिवत नसतो. मग आता शेवटी सखी रडायला लागते. सखीला कळत नसतं की हे असं नेमकं होतं आहे तरी का. सखी म्हणत असते, बाबा अहो काय आहे तुमच्या मनात नेमकं, काय येत नाही आहात तुम्ही. बाबा या ना प्लीज, बाबा प्लीज. मग ती साईबाबांनासुद्धा प्रार्थना करते. साईबाबा तुम्हाला माहिती आहे माझ्या बाबांवर खूप जीवापाड प्रेम होतं आणि आता जर या पिंडाला कावळा शिवला नाही तर माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही असंच मला वाटत राहील आणि मला या गोष्टीचा खूप त्रासही होईल. बाबा काहीही करा पण माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळू द्या. तर तोपर्यंत आता त्या ठिकाणी खरी तेजस्विनी आलेली असते. आता कबीरला माहीत असतं
की आज सखीच्या वडिलांचं वर्षश्राद्ध आहे आणि आता त्याच्या वडिलांचं सुद्धा श्राद्ध त्याच दिवशी असतं. त्यामुळे कबीर त्याच ठिकाणी त्याच्या वडिलांचं श्राद्ध करायला गेलेला असतो आणि त्याला तिथे खरी तेजस्विनी परत एकदा सापडते. मग कबीर आता तिला घेऊन पुन्हा राघवचं श्राद्ध ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी येतो. समोर तेजस्विनीला बघून सखी आता भांबावून जाते. सखी आता समोर उभ्या असलेल्या त्या तेजस्विनीकडे बघत असते. तिच्या डोळ्याला लागलेलं असतं, अंगातून रक्त येत असतं, साडी जुनी झालेली असते आणि तरीही ती सखीच्या समोर उभी असते. मग सखी आता पुन्हा मागे मनस्विनीकडे पाहते आणि आता तिला कळत नसतं की नेमकी खरी तेजस्विनी कोण आहे. मग मनस्विनी म्हणू लागते, सखी सखी अगं मी तुझी आई आहे. अगं एवढे दिवस मी तुझ्यासोबत राहिले ना बाळा. अगं हा कबीर पुन्हा कुणाला तरी घेऊन आलाय. अगं याला काय हवंय काय मला कळत नाही आहे. सारखा मला तुझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतोय. कबीर तुला जर प्रॉपर्टी हवी असेल ना तर बाबा तू ती घेऊन टाक पण मला माझ्या मुलीपासून तोडू नकोस रे. मीच तिची आई आहे. त्याबरोबर कबीर म्हणत असतो, गप्प बसा, उगाचच्या उगाच नाटकं करू नका आणि तुम्ही तर ना उगाच माझं डोकं फिरेल असं वागूच नका. तुम्ही हिची आई आहात. थांबा ना, ते थोड्या वेळात सिद्ध होईलच. मला सांगा, मगापासून तुम्ही सगळे पिंडदान करण्याचा प्रयत्न करताय पण शिवतोय का पिंडाला कावळा? नाही ना, शिवणार पण नाही. कारण राघव सरांनासुद्धा खरं माहिती आहे की ही बाई तेजस्विनी कामत नाही आहे तर मनस्विनी आहे. म्हणून खरं तर पिंडाला कावळा शिवणारच नाही. मनस्विनी खानोलकर, तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्वतः खूप हुशार आहात का? पण काय आहे ना, मी तुमच्यापेक्षाही हुशार आहे. दाखवतो तुम्हाला नंतर, पण त्याआधी पिंडाला कावळा शिवणं गरजेचं आहे. तुम्ही जा आणि तिथे उभ्या राहा. त्याबरोबर मग तेजस्विनी पिंडाच्या जवळ जाते आणि आता पिंडाजवळ जाऊन ती प्रार्थना करते. ती म्हणत असते, राघव प्लीज या ना. मला माहिती आहे की तुम्ही खूप जास्त नाराज आहात. ह्या 12 वर्षात जे काही घडलं आहे ते सगळं तुम्ही पाहिलं आहे पण तुमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काही करता येत नव्हतं. पण राघव आता काळजी करू नका. आता तुमची ही तेजू परत आली आहे आणि आता बघालच तुम्ही आता मी कसं सगळं छान करेन ते. मी सखीला तिचा सगळा हक्क मिळवून देईन. आपल्या दोघांच्याही वाटचं जे काही तिला प्रेम मिळायचं राहिलं आहे ते सगळं प्रेम तिला देईन, सगळं करेन. पण राघव त्याआधी तुम्हाला शांती मिळणं गरजेचं आहे. प्लीज तुमच्या मनात जी काही अडी असेल ती सोडा. या आणि पिंडाला कावळा शिवू द्या. या राघव या. त्याबरोबर आता मग तेजस्विनी हात जोडते. ती सखीला म्हणते, सखी तू सुद्धा ये माझ्याबरोबर. सखी म्हणते मी. त्यावर तेजस्विनी म्हणते, हो. हे बघ, कोण खरी तेजस्विनी कोण खोटी हे आपण नंतर ठरवू. पण सध्या तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लाभणं गरजेचं आहे. जेव्हा आपण दोघे एकत्र असू ना तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल. म्हणून म्हणते ये, थोड्या वेळापुरतं का होईना पण माझ्या शेजारी येऊन उभी राहा. मग सखी येते आणि तेजस्विनीबरोबर उभी राहते. 5 ते 7 मिनटात पिंडाला कावळा शिवतो. त्यानंतर मग कबीर म्हणत असतो, आता काय म्हणणं आहे तुम्हा सगळ्यांचं? शिवला ना पिंडाला कावळा? मला माहीत होतं पिंडाला कावळा आज शिवणारच. पण तरीही तुम्ही उगाचच्या उगाच ह्या मनस्विनीला घेऊन आलात आणि इथे प्रयत्न करत होतात. उगाच तुम्हाला काय वाटतं ही मनस्विनी खोटारडेपणा करेल आणि राघव सरसुद्धा त्याला भुलीच पडतील? नाही, असं होणार नव्हतंच. कारण राघव सरांनासुद्धा सगळं सत्य माहिती आहे. त्यांना त्यांची बायको कोण आहे हे माहिती आहे ना. मग पिंडाला कावळा शिवणं शक्यच नव्हतं. आणि तुम्ही मनस्विनी मावशी इतक्या नीच पातळीला जाऊन वागू शकता याच्यावर खरंच माझा विश्वास बसत नाही. सखी मॅडम, आता तेव्हा काय घडलं होतं ना हे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तुमच्या ह्या नीच नालायक मावशीने तुमच्या आईला दरीत ढकललं. तिच्यासारखाच सेम गेटअप केला आणि मग आपल्याला वाटत होतं की ही तुमची आई आहे. हिने असं भासवलं आपल्याला की मनस्विनी दरीत कोसळली आणि ही मागे उडली. पण खरं तर तेजस्विनी दरीत कोसळली होती आणि मनस्विनीनेच तिला ढकललं होतं. त्यावर मग पुढे गौतम काका म्हणतो, आणि सखी तुला वाटतं ना की हिने तुझ्या प्रश्नांची उत्तरं कशी काय दिली? हिला सगळं तुझ्याबद्दल कसं काय माहिती? तर हिला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे. कारण हिने तेजस्विनी वहिनीला दरीत ढकलण्याच्या आधी विचारलं होतं की सखीबद्दलच्या सर्व गोष्टी मला सांग. आणि हिने हिच्या मोबाईलमध्येच ते सर्व बोलणं रेकॉर्ड करून घेतलं. आणि नंतर जेव्हा तेजस्विनी वहिनीला हिने ढकललं त्या कालांतरानंतर मग ही एकटी बसून ते रेकॉर्डिंग ऐकायची. आणि म्हणून ही सगळं काही तुला सांगू शकते. हिला सर्व काही खरं कळलं. हिला भीती होती की जर तू पुन्हा हिची परीक्षा घेतलीस तर ही फसेल. म्हणून केलं होतं हिने हे सगळं.
सखी हे बघ, आता साईनाथांनी सुद्धा तुला वाट दाखवली आहे. साईनाथांनीच नाही तर राघवदादाने सुद्धा तुला संकेत दिलेला आहे की ही बाई तुझी आई नाही आहे. कमीत कमी आता तरी विश्वास ठेव. सखी मला माहिती आहे तुझा सगळ्यात जास्त विश्वास, तुझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्या आईबाबांवर होतं. आज तर तुला तुझी आई कोण आहे हे माहीत नाही आहे, पण कमीत कमी राघवदादावरती तरी विश्वास ठेव. त्याने दिलेल्या संकेतावरती तरी विश्वास ठेव. आणि ही जी कोणी आहे ना तुझ्यासमोर, ही मनस्विनी मावशी आहे हे स्वीकार आणि हिला हकलं इकडनं. आणि ही आत्ता आलेली ही वहिनी आहे आपली, ही तुझी खरी आई आहे हे स्वीकार. आता मात्र सखीचं डोकं पूर्णपणे भंजाळून गेलेलं असतं. काय बोलावं, काय करावं, कसं रिॲक्ट व्हावं सखीला काहीच कळत नसतं. कारण मुळात सगळ्या गोष्टी तिच्या कळण्याच्या खूप पलीकडे असतात. तिला सर्व गोष्टींमुळे खूप जास्त त्रास होत असतो, पण तिला सांगता मात्र काहीच येत नसतं. सखी म्हणत असते की मला ना काहीच कळत नाही आहे, माझं डोकं फिरतं आहे, मला गरगरल्यासारखं होतं आहे, हे सगळं काय आहे, कोण खरी आहे कोण खोटी आहे मला समजतच नाही आहे. आणि मग आता सखी एका ठिकाणी धडकन बसते. त्याबरोबर कबीर तिकडे येतो आणि सखीला पाणी देतो. सखी म्हणत असते कोण खरं आहे कोण खोटं आहे मला नाही समजत आहे. आता तूच ठरव, तूच सांग. माझ्यासमोर ह्या दोघीही ज्या आहेत, मला त्यांच्यापैकी माझी आई कोण आहे हे ओळखताच येत नाही आहे. आता मात्र इकडे नंदा मावशीसुद्धा घाबरते. तिला वाटतं अरे देवा देवा देवा, आता जर ही खरी तेजस्विनी ओळखीला पडली तर मग मनस्विनीचं पितळ उघडं पडेल. आणि एकदा का मनस्विनीचं पितळ उघडं पडलं की मग मला आणि मनस्विनीला प्रॉपर्टी तर मिळणं दूरच राहिलं, उलट ही तेजस्विनी ताबडतोब सगळ्यांना खरं सांगेल की मी यांची मावशी नसून आई आहे. आणि मग ही माझे जुने गुणसुद्धा सगळ्यांच्या समोर सांगेल. आणि मग ह्या मनस्विनीबरोबरच माझी हक्कलपट्टीसुद्धा तुरुंगात होईल. नाही असं व्हायला नको. काहीतरी डोकं चाललं पाहिजे या मनस्विनीचं आणि हिनं काहीतरी केलं पाहिजे. एवढा हातातोंडाशी आलेला घास निसटून जायचा, निघून जायचा. काहीतरी घडायला हवं असं आता ती विचार करत असते. पण तिला आता काय करावं किंवा काय नाही हे काही सुचत नसतं. त्यामुळे ती आता पदराने तोंड झाकते, जेणेकरून कमीत कमी तेजस्विनीने तिला तरी ओळखू नये. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नेमकी खरी तेजस्विनी कोण हे सखी कसं ओळखणार हे जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.